आपण चर्चा करतोय बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराजांची बदनामी केली का, एकंदरीतच महाराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना मिळाल्यानंतर एकच वाद निर्माण झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आता या वादामध्ये उडी घेतली आहे। आपल्या सोबत या चर्चेमध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब आहेत आणि त्याचबरोबर आता फोन लाईनवर आपल्या सोबत श्रीमंत कोकाटे आहेत, संभाजी ब्रिगेडचे। श्रीमंत कोकाटेजी, आपण बघितले की तुम्ही अनेक आक्षेप जे आहेत ते नोंदवलेले आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरेंना न देण्याबद्दल, तर एकंदरीत काय तुमचे आक्षेप आहेत ते तुम्ही एकदा पुन्हा सांगावं। आपल्या सोबत वीरेंद्र इचलकरंजीकर आहेत, अध्यक्ष हिंदू विधिज्ञ परिषदेचे। वीरेंद्रजी, आपण बघितलं की बाबासाहेब पुरंदरे यांना जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला त्यावर आता आक्षेप नोंदवला गेला आहे। अगोदरपासूनच संभाजी ब्रिगेडने यावर मोठ्या प्रमाणावर आक्षेप नोंदवला आणि आता जितेंद्र आव्हाड यांनी पुरस्कारावर जरी आक्षेप नोंदवला नसला तरी त्यांना इतिहास तज्ञ हे जे पुरस्कारावर लिखित केलेलं आहे त्यावर आक्षेप नोंदवला। तर तुमची काय भूमिका आहे याच्यामध्ये? मी पहिलं तर असं म्हणेन की आता या क्षणाला मी फोनवरूनच जोडलेलो आहे, आधी काय चर्चा झाली मला माहित नाही, पण संभाजी ब्रिगेडच्या बद्दल जे आता आपण सांगितलं की त्यांनी आक्षेप नोंदवलेले आहेत आणि त्यांची इतिहासाची भूमिका वेगळी आहे वगैरे वगैरे, तर नुकत्याच दोन तीन महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे की खेडेकरांनी संभाजी ब्रिगेडचे जे आद्य नेते, संस्थापक आणि महापुरुष महामानव असे म्हणवले जातात, तर त्यांच्यावरती एक गुन्हा त्यांच्या पुस्तकावरती त्या ब्राह्मण पुराणावर दाखल झाला, तर त्यांनी सपशेल न्यायालयामध्ये लोटांगण घालत माफी मागितली आणि त्यांनी त्याच्यात असं लिहिलं की मी जे काही लिहिलं ते सांगोबांगींच्या कथांमधून होतं, मला त्याचा सपोर्टिंग एव्हिडन्स ज्याला आपण म्हणतो त्याच्या मागचा पुरावा माझ्याकडे नाही। तिथे संघटनेच्या मुख्य नेत्याची अशी परिस्थिती होते, तिथे इतरांना काय आणि कसं काय मोजावं असा प्रश्न आहे तिथे। अगदी हां, बोला बोला वीरेंद्रजी। त्यामुळे याच्यात अजिबातच तथ्य नाही आणि ज्या व्यक्तीला खरं तर खूप आधी पुरस्कार मिळायला पाहिजे होता तो आता मिळाला असं मी याच्यात म्हणेन आणि यासारखं खरं तर मी अभिनंदन करेन त्याबद्दल। आणि जे आपण आव्हाडांच्या बद्दल सांगितलं तर त्याच्यामध्ये एक अशा गोष्टी म्हणण्यासारख्या आहेत की त्या आव्हाडांना आताच त्याच्याबद्दल कंठ का फुटला। नाही, वीरेंद्रजी, जितेंद्र आव्हाडांचं इतकंच म्हणणं आहे की त्यांना पुरस्कार देण्याबद्दल आक्षेप नाही, ते चांगले नाटककार होते, कलाकार होते, जे कथाकथन त्यांचं चांगलं होतं, मात्र इतिहासकार या शब्दाला त्यांनी फक्त आक्षेप घेतलेला आहे, त्यावर तुम्ही काय सांगाल? कसं आहे की त्यांनी काल ट्विटरवरती काल रात्री का आज काहीतरी त्याच्याबद्दल आक्षेप नोंदवले, जेम्स लेनच्या पुस्तकाबद्दल त्यांनी काल वगैरे वगैरे अशा गोष्टी केल्या। मला प्रश्न पडतो हे खरोखर दुटप्पी राजकारण कसं असतं याचा हा नमुना असं आहे असं मला म्हणावं लागेल की ज्या लेन्सच्या पुस्तकावरती महाराष्ट्र सरकारने बंदी घातल्यावर जे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं, तिथे मालेगाव 2008 ची जेव्हा केस होते तिथे एकेका हिअरिंगसाठी 5-5 लाख रुपये देणारे 10-12 वकिलांची फौज यांनी तिथे उभी केलेली। जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालण्याची केस जेव्हा सर्वोच्च न्यायालयात आली, हिंदू विधिज्ञ परिषदेकडे त्याचे पुरावे आहेत, तेव्हा याच महाराष्ट्र सरकारने जे यांचे जाणते राजे म्हणवतात आणि जे काही यांचीच माणसं होती तेव्हा सरकारामध्ये त्यांनी 50,000चा पण खर्च। काही तांत्रिक कारणास्तव आपल्याला वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा आवाज जो आहे तो कट झालेला आहे। आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड जे आहे, जितेंद्र आव्हाड जी आपण बघितलं की ते थेट असा वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणताय की राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांनी आत्ताच का या विषयावर विषय जो आहे तो उकरून काढला? असं आहे की जेम्स लेनचं प्रकरण जे काही 10 माणसांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा त्याच्यावर भाष्य केलं त्याच्यामधला मी एक आहे अगदी, आणि मी सुरुवातीच्या काळापासून ह्या प्रकरणाशी जोडलेलो आहे। असं आहे की ज्या खेडेकर सरांबद्दल तुम्ही उदाहरण दिलं, असाच खटला बाबासाहेब पुरंदरेंविरुद्ध कोल्हापूरच्या कोर्टात चालू आहे आणि पुण्याच्या कोर्टात चालू आहे। सरदारांनी वेळ आली तर आपल्या आया विकायला कमी केला नाहीत अशा प्रकारचं वाक्य त्यांनी शिवचरित्रात लिहून ठेवलं आहे। त्यांना वकिलांनी कोर्टात विचारलं की असा कुठला दाखला आहे का तुमच्याकडे की बाबा एखाद्या सरदाराने आपली पोरगी, बायको किंवा आई म्हणजे उपभोगण्यासाठी पलीकडच्या बाजूला पाठवून दिली, असं काय कुठे तुम्हाला संदर्भ आहे का? याचं उत्तर आजपर्यंत पुरंदरे देऊ शकलेलं नाहीत। आणि माझं म्हणणं तेच आहे की ते चांगले पुस्तक लिहितात, चांगलं करतात वगैरे वगैरे वगैरे, इथपर्यंत ठीक आहे। इतिहासकार आहेत का? नाही, आमचं तेवढंच म्हणणं आहे।
त्यांना द्या ना पारितोषिक द्यायला. असं आहे की देवेंद्र फडणवीसांनी मनात आणलं तर ते त्यांच्या घरच्या माणसाला सुद्धा देऊ शकतात ना. ते शेवटी सरकार त्यांचं आहे हो, ते मालक आहेत महाराष्ट्राचे. आणि त्याच्यावरती आमचा आक्षेप नाही. आक्षेप आमचा एवढाच आहेत का ते इतिहासकार आहेत का, तर असा एकही दाखला भारतामध्ये जगामध्ये कुठेही नाहीत जो पुराव्याशी सिद्ध करेल की माननीय म्हणजे वाचस्पती बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार आहेत, असं कुठेही दाखला नाही. अगदी जितेंद्र आव्हाडजी, मी आता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडे जाणार आहे. शांताराम कुंजीरजी, एकंदरीत बघितलं तर आता जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की इतिहासकार नाहीत किंवा बाबासाहेब पुरंदरे इतिहासकार आहेत यावर आपला आक्षेप आहे. आणि त्याचबरोबर वीरेंद्र इचलकरंजीकर आहेत, त्यांचा सुद्धा आक्षेप असा आहे की संभाजी ब्रिगेडचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? संभाजी ब्रिगेडनं आता शांताराम कुंजीरी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आवाज बंद. हा बोला, तुमचा आवाज पोहोचतोय, बोला 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 बोला. हा, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते जेव्हा इतिहासाचा अभ्यास करू लागलेले आहेत तेव्हापासून आम्ही जे बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं राजा शिवछत्रपती कादंबरी असेल किंवा त्यांनी लिहिलेलं जाणता राजा हे नाटक असेल, याच्यावरती आम्ही आक्षेप नोंदवलेले आहेत वेळोवेळी. आणि बाबासाहेब पुरंदरेंनी जो राजा शिवछत्रपती नावाचा जी कादंबरी लिहिली आहे त्यामध्ये मराठा कुणबी स्त्रियांची बदनामी केलेली आहे, राजमाता जिजाऊंची त्यामध्ये बदनामी झालेली आहे, शिवरायांची बदनामी झालेली आहे. आणि त्यामुळं आमचा त्यांना विरोध आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देऊ नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. जो जाहीर केलेला पुरस्कार आहे तो रद्द करावा, नाही तर महाराष्ट्रावर आम्ही आंदोलन करू आणि तो पुरस्कार कुठल्याही परिस्थितीने आम्ही देऊ देणार नाही. कारण त्यांनी ब्राह्मणी वर्चस्व कायम टिकावं म्हणून सुद्धा त्यांनी ब्राह्मणी वर्चस्व कायम टिकावं म्हणून त्यांनी दादोजी कोंडदेवचं ग्लोरिफिकेशन केलेलं आहे, त्यांचं उदात्तीकरण केलेलं आहे. त्याचप्रमाणे जाणता राजा नाटकामध्ये राज्याभिषेक सोहळा दाखवताना त्यामध्ये सुद्धा त्यांनी शिवाजी महाराजांना शपथ घ्यायला लावलेली आहे गागा भट्टांनी. आणि त्यामध्ये असे म्हटले की राजे म्हणा माझ्या पाठीशी की ही पृथ्वी ही माझी पत्नी असून ही रयत माझे अपत्य आहे आणि या रयतेचं संरक्षण करणं ही माझे आद्य कर्तव्य आहे. माझ्या कर्तव्यात जर कसूर झाली तर धर्मपुरोहित धर्मदंडकानं माझ्या मस्तकी प्रहार करतील. हे वाक्य त्यांनी राज्याभिषेकाच्या वेळी प्रसंगी वापरलेलं आहे. त्याला सुद्धा आम्ही आक्षेप घेतलेला आहे आणि ते नाटक बंद करण्यासाठी सुद्धा आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेले आहे.